बळ मिळावं यासाठी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची ही योजना, त्याबद्दलचा अतिशय सुंदर असा माहितीपट आता आपल्या समोर दाखवावा अशी मी विनंती करते। एखादा समाज किंवा देश तोपर्यंत प्रगती करू शकत नाही जोपर्यंत तिथल्या स्त्रिया शिक्षित होत नाहीत। राज्यातील स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या याच विचारांना अनुसरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकारने 1 जुलै 2024 रोजी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच SEBC आणि इतर मागास वर्ग म्हणजेच OBC समुदायातील मुलींसाठी ऐतिहासिक अशा मोफत उच्च शिक्षण धोरणाची घोषणा केली आहे। या धोरणात राज्यातील पात्र मुलींना मिळेल उच्च शिक्षणात समान संधी, लैंगिक आणि सामाजिक समानता याद्वारे साधली जाईल। मुलींना सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक असे वातावरण उपलब्ध होईल। या धोरणाअंतर्गत पात्र मुलींसाठी सरकारी आणि सरकारी अनुदानित संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क समाविष्ट असेल। तसेच त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती, निवास व्यवस्था आणि प्रवासासाठी आर्थिक मदतीचीही व्यवस्था केली जाईल। चला तर आपल्या लाडक्या मुलींच्या आणि बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया, त्यांची स्वप्ने साकार करूया। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या योजनेचं स्वागत करूयात, कारण आपल्या कुटुंबातल्या मुलींना शिक्षणाचं बळ देणाऱ्या या योजनेमुळेच अक्षरशः त्या आयुष्यात भरारी घेऊ शकणार आहेत, कारण पैसा ही अडचण ठरू नये। कृपया मध्ये जास्त मंडळी उभी झालेली आहेत, जे प्रोफेशनल्स आहेत त्यांनीच फक्त मध्ये थांबायचं आहे, बाकीच्यांनी कृपया बसून घ्या। बाकी पत्रकार बंधू आणि इतर जी मंडळी फक्त फोटो काढण्यासाठी समोर उभी आहेत त्यांनी बसून घ्या। सर्व महिलांना व्यवस्थित कार्यक्रम दिसला पाहिजे। दादा त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, हा संवाद निर्विघ्नपणे व्हायला पाहिजे, मध्ये अडसर नकोय। कृपया आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी नम्र विनंती आहे। आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आनंदात, उत्साहात, आत्मविश्वासात भर घालणारी एक अतिशय स्तुत्य योजना आदरणीय दादांनी सुरू केलेली आहे, ती अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेचा शुभारंभ आज होतो आहे। या योजनेबद्दलचा एक छोटासा माहितीपट आपण आता स्क्रीनवर बघणार आहोत। सगळ्यांनी कृपया स्क्रीनकडे लक्ष द्यायचंय। श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, भावा बहिणींच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण सुद्धा याच महिन्यात येतो। तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी त्यांच्या कुटुंबाचा कणा असतात, घरातली लक्ष्मी असतात, कुटुंबासाठी त्या दिवस रात्र झटतात। घरासाठी सगळं काही सोसणाऱ्या या बहिणी आपल्या लहान सहान दैनंदिन गरजांसाठी मात्र पुरुषांवर अवलंबून राहतात। अर्थात त्याची याबद्दल काही तक्रार नसते, तरीही त्यांच्या त्यागाची आणि कष्टाची जाणीव माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादांना आणि आपल्या महायुती सरकारला आहे। आणि म्हणूनच यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतील। त्या आर्थिक सक्षम होतील, त्यांना आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येईल आणि घर चालवायला मदत होईल। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेली आणि 21 ते 65 दरम्यान वय असलेली कुठलीही महाराष्ट्रातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते। अर्जासोबत महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे आणि उत्पन्नाचे पुरावे जोडणे गरजेचे आहे। हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येईल। अर्ज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही दादाचावादा.in या वेबसाईटवर जाऊन या योजनेचा अर्ज भरू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे। कागदपत्रे पडताळणीनंतर दरमहा 1500 रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यावर पाठवली जाईल। तेव्हा 21 ऑगस्टच्या आधी तुमचा अर्ज भरा आणि या योजनेचा लाभ घ्या। लाडकी बहीण या योजनेसोबतच महिलांच्या फायद्याच्या अनेक इतर योजना अजितदादांनी अर्थसंकल्पात मांडल्या। गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 3 मोफत LPG सिलेंडर मिळणार आहे। इतर मागासवर्गीय OBC आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील EWS मुलींचे महाविद्यालयीन शुल्क पूर्ण माफ केले जाईल। तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीसाठी त्यांचे अजितदादा प्रत्येक पावलावर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत।
हा अजितदादांचा शब्द आहे आणि हाच दादांचा वादा आहे. वा वा वा, एकदा जोरदार हात वर करून सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. एकच वादा. वा, या वर्षीचं रक्षाबंधन आपल्यासाठी खास असणार आहे, कारण या वर्षीच्या रक्षाबंधनाला आपल्याला आपल्या लाडक्या दादांकडून एक अनोखी भेट मिळतीये. त्यामुळे नक्कीच आपणा सगळ्यांसाठी ही स्वागतार्ह योजना आहे. आता आपला अधिक वेळ न घेता मी आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय दादा सत्कार करायचा आहे त्यांना. तुम्हाला घोंगडी देऊन सत्कार करू इच्छित आहेत. पटकन या, पटकन या. ढवळपुरीच्या शेतकरी महिला आहेत. वा वा, एकच वादा. अजित दादा, क्या बात आहे. पारनेर नगरीमध्ये दादांचं उदंड स्वागत आणि दादांना आजच्या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देऊयात. आणि आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी एक महत्वाकांक्षी योजना जी दादांनी सुरू केलेली आहे, महायुतीच्या सरकारने सुरू केलेली आहे, या योजनेबद्दल आता आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. दादांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा स्वागत करूयात. आजच्या ह्या आपल्या महिलांशी संपर्क साधणाऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी धनंजय मुंडे, त्याचबरोबर उपस्थित असणारे आमच्या महिला बाल विकास खात्याची जबाबदारी ज्या आमच्या मुलीवर आम्ही सोपवलेली ती आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, बाळासाहेब नाहटा, कपिल पवार, प्रशांत गायकवाड, विक्रम कळमकर, ताराचंद मस्के, वैशाली नागवडे, सुषमा रावडे, काशीनाथ दातेसर, अशोकराव सावंत, अनेक वेगवेगळ्या भागातून आलेले माझे बंधू भगिनी, आमचे नाशिकचे अध्यक्ष रवींद्र पगार, दादा फराटे, बरेच सहकारी आहेत. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि विशेषतः माझ्या पारनेर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या माझ्या सगळ्या माता, माझ्या भगिनी, आमच्या मुली, सर्व अधिकारी वर्ग, बंधू भगिनींनो, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा आज यायला उशीर झाला. आज माझा वाढदिवस असतो आणि मी सहसा दरवर्षी 22 तारखेला माझी आई 86 वर्षाची झालेली आहे आणि मी आई जवळ दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवसाचा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो. कारण तिनं मला जन्म दिला, जिच्यामुळं आजपर्यंत मी समाजामध्ये लहान मोठी कामं करू शकलो, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काही थोडं बहुत करू शकलो, त्या आईच्या सहवासामध्ये. कारण मला इतर वेळेस मुंबई आणि महाराष्ट्रात फिरावं लागतं, म्हणून ही परंपरा मी जपलेली होती. परंतु आज बरेच वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्या मध्ये, आमच्या मातांच्या मध्ये, आमच्या मुलींच्या मध्ये आजचा हा कार्यक्रम, हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये मी येताना मला पुणे शहरापासून सगळ्यांनी स्वागत केलं. मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. शिरूर तालुका असेल, माझा हवेली तालुका असेल, माझा पारनेरचा परिसर असेल, आताही आल्यानंतर काही माझ्या भगिनी वर्गांनी घोंगडी त्या ठिकाणी देऊन माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार देखील मानतो.
नेहमी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख ही महाराष्ट्राला आहे. आणि मी यावेळेस ठरवलं की वाढदिवसाच्या दिवशी दररोज करतो त्यापेक्षा अधिकचं काम आज करायचंय, म्हणून कुटुंबाला देखील मी सांगितलं, माझी आई असेल, माझी बहिणी असतील, माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, की मला आज तिथं थांबायचं जमायचं नाही. माझ्या आता माय माऊलींना म्हणजे आपल्याला सगळ्यांना मला भेटायचंय. त्यांच्या समस्या ह्या मला ऐकून घ्यायच्यात आणि त्या सोडवायच्यात. त्यांच्याशी हितगुज साधून मला माझा वाढदिवस खर्ची घालायचा आहे. आणि म्हणून इथं मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. तुम्हाला भेटायला आलेलो आहे, तुम्हाला ऐकायला आलेलो आहे, तुमचे प्रश्न जाणून घ्यायला आलेलो आहे. आता ज्यावेळेस मला बुके देत होते तेव्हा ताई मला सांगत होत्या की दादा या सगळ्या आमच्या धनगर समाजाच्या महिला, परंतु त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही किंवा काही नाही. मी इथल्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं अधिकाऱ्यांना पण सांगेन, प्रशासनाला पण सांगेन, आमच्या सहकाऱ्यांना सांगेन, महायुतीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगेन, महिलांना पण विशेषतः युवतींना, की जरी कुणाकडे तसं नसलं तरी पिवळं रेशन कार्ड किंवा तांबडं रेशन कार्ड किंवा अंत्योदय योजनेचं ते कार्ड हे असलं तरी देखील तुम्हाला लाभ हा दिला जाणार आहे. ती गोष्ट आपण सगळ्यांना लक्षात ठेवावी. आपल्याला आई वडील जन्माला घालतात, अनेक जण या समाजामध्ये काम करतात, राज्यात देशात काम करतात, परंतु काही काही जण स्वतःचा जन्म झाल्यानंतर कायम जनतेमध्ये लोकांच्या मध्ये राहण्याचं, लोकांचं ऐकण्याचं, त्यांच्या समस्या सोडवायचं, अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी झगडायचं, जनतेची, शेतकऱ्यांची, माझ्या माय माऊलींची सेवा करायची, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं, हेच आम्हा लोकांचं जगण्याचं उद्दिष्ट आहे. आणि माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये हे मी कठोरपणे आजपर्यंत पाळत आलेलो आहे. माझ्याप्रमाणे माझा सहकारी धनंजय मुंडे असेल, आदित्य असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, त्यांची पण तीच भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं माय माऊलींनो, आज मी तुमच्या समोर बोलत असताना तुम्ही किती जण टीव्ही बघता, पेपर वाचता मला माहिती नाही, परंतु मी जे काही बजेट, त्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो, ते सादर केलं. ते तुमच्यातील बहुतेक जणींना तुम्ही ते बघितलं असेल. आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्वाची योजना जर कुठली असेल तर ती योजना ही माझी लाडकी बहीण योजना. कोणती योजना? कोणती योजना? म्हणा ना मग आता बहिणींनो, म्हणा म्हणा. ही माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या माय माऊलींच्या करता, आमच्या मुलींच्या करता आम्ही आणलेली आहे. फार महत्वाची योजना आहे. मला ज्यावेळेस जाणवलं की मी अनेक वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय, त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे, परंतु यावेळेस जे मांडलेलं मी बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, त्याच्यातनं मला एक वेगळा आनंद मिळाला. त्यामधनं मी माझ्या माय माऊलींना आम्ही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मदत करू शकलो. माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये एक अट आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. अशा आपल्या महिला समाजामध्ये खूप आहेत. आता मी पण शेतकरी आहे, तुमच्यातले पण अनेक जण शेतकरी आहेत. शेतकऱ्याचं ज्याचं ड्राय एरिया आहे, जिरायत जमीन, त्याचं उत्पन्न कमी असतं. ती माझी माय माऊली खुरपाणीला जाते, मोलमजुरी करते. काही ठिकाणी शहरी भागात माझ्या माय माऊली धुणं भांडी करतात, कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात. काही काही ठिकाणी अतिशय गरिबीतनं, कष्टातनं ते त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य काढत असतात. आणि हीच खंत आम्हाला सगळ्यांना आहे. महिलांनो, माय माऊलींनो, मी तुम्हाला सांगेन, हे कुठल्या जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही. ही सगळ्या समाजाच्या करताय, गरिबांकरताय, गरीब महिलांच्या करताय. त्याच्यामधनं आपल्याला त्याच्यातनं त्यांना
आर्थिक बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीत, सांस्कृतिक, मानसिक सक्षम माझी महिला झाली पाहिजे. मग ती वाडी वस्तीवर, तांड्यावर, पाड्यावर राहणारी असो किंवा ती माझी गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये राहणारी महिला असो. आता आम्ही शहरामध्ये ज्यावेळेस जातो, किती माझ्या महिला झोपडपट्टीमध्ये राहतात, काय त्यांचं उत्पन्न आहे, आणि त्याकरता ही योजना आणलेली आहे. जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना ह्याचा लाभ आम्हाला द्यायचा आहे. 2.5 कोटीपेक्षा जास्त. सुरुवात फॉर्म भरायला झाली. माझी सगळ्यांना विनंती आहे की मी तुमच्याकडे आलोय, आम्ही सगळे आलोय ते तुम्हाला जाग करायला आलोय, तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुमच्याशी संवाद साधायला आलोय की ह्याचा फॉर्म तुम्ही भरा. तो फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं शासन करतंय, महिला बाल विकास करतंय, आमचे बाकीचे प्रशासनातले सहकारी करतायत, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला करतायत, आणि तो फॉर्म नीटनेटका भरा. त्या संदर्भामध्ये थोडस मला आत्ताच काही सर सांगत होते की आम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन अडचणी येत आहेत. नवीन बँकेमध्ये पण खातं उघडायचंय, ते सगळ्या फॉर्म मध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 1500 रुपये आम्ही अकाउंटला पोहोचवणार. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्ट मध्ये देणार. काही महिला म्हणतील की दादा 8 दिवसांनी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही. मायबाऊंनो, तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आज आम्ही बघतो ग्रामीण भागामध्ये माझ्या मायबाऊंकडे बऱ्याचदा ती घर चालवते, प्रपंच बघते, मुलाबाळांना सांभाळते, घरातल्या बाकीच्या सगळ्यांना खाऊ घालते, परंतु तिला तिच्या काय समस्या आहेत, तिच्याकडे अडचणी आहेत ना, तिलाही रोज काहीतरी महिन्याला लागतं ना, हे भागवण्याच्या करता ती माझी लाडकी बहीण योजना आहे. ही गोष्ट महिलांना तुम्ही लक्षामध्ये घ्या. विरोधकांनी माझ्यावर टीका केली, हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या मायमौलींनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्यात. मग त्या मागासवर्गीय महिलांमध्ये असू द्यात, आदिवासी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, भटक्या असू द्यात, सर्वसाधारण असू द्यात, ओबीसी असू द्यात, सर्व घटकातल्या महिला, फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे, परराज्यातली नाही, महाराष्ट्रातली राहणारी. आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्न होऊन सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीनं आम्ही या जे काही योजना आहे तिला मायमौलींचे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत जाणार. गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार, किराणा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार, कपड्याच्या दुकानात जाणार. ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं, शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे. आज हा काही कमी पैसा नाहीये. मला बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका भगिनीने मला राखी बांधली, 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं. आणि एवढी चांगली योजना आणली तरी मायमाऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात. काय वाईट योजना आहे, गरीबा करताय ना.
ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, गाडी, त्यांना नाहीये, कारण 4 चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे. परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो. पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत, माझ्या मामौली बघितलेले आहेत, स्वतःच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. ती पहिल्यांदा नवऱ्याचं बघते, मुलाबाळांचं बघते, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलोय लहानपणापासून, आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचंय. लाडकी बहीण पाठोपाठ आम्ही मांडलेलं एक दुसरी योजना म्हणजे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांनो, काही ठिकाणी आई वडील गरीब असल्यानंतर तुमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आम्ही शिक्षण देतो मोफत. परंतु कॉलेजचे शिक्षण कधी कधी आई वडील गरीब आहेत आणि त्यांना देता येत नाही. काही उदाहरणं तर आमच्या बाबतीत अशी ऐकायला मिळाली की तितके दिवस आम्ही 50% त्यांची फी भरायचो कॉलेजची, मुलींची. खास मुलींच्या करता योजना आहे, गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींच्या करता 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या करता. आणि 50% रक्कम आमची त्या कॉलेजला गेली. परंतु राहिलेली 50% रक्कम पण तिच्या आई वडिलांच्याकडे भरायला नव्हती. ती मुलगी इतकी नाउमेद झाली, इतकी खचली की तिने एक चिठ्ठी लिहिली, माझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, मला वाढवलं, मला शिकवलं, मला घडवलं. आता मला सरकारने 50% रक्कम दिलेली आहे पुढचं शिक्षण घ्यायला, परंतु राहिलेली 50% रक्कम देखील माझ्या आई वडिलांकडे नाही आणि त्यांचं दुःख मला बघवत नाही, म्हणून मी माझं स्वतःचं आयुष्य संपवते. आणि तिने आत्महत्या केली. काय वाटलं असेल आपल्याला, काय वाटलं असेल त्यांच्या घरातल्या आई वडिलांना. म्हणून आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्या करता जी 50% रक्कम देत होतो, कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला 100% रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यामुळं शेवटी कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुणाच्या कुळात, कुणाच्या जातीत, कुणाच्या धर्मात, ते आपल्याच्या हातात नसतं. आपल्या गरिबाच्या पोटी आलो तरी त्या मुलीला पूर्णपणे दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिला मिळवून देण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ही आपली दुसरी एक महत्वाची योजना आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना, आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना, हात वर करा. गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांनी बऱ्यापैकी गॅस सिलेंडर वापरतात. आता ते गॅस सिलेंडर महाग झाले. आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले, आम्ही कसं करायचं, कसं जगायचं. आम्हाला सगळं देता येत नाही, परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत, लाईट पाणी मिळालं पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत, तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे, दफनभूमी झाली पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, ज्या मूलभूत गरजा, भाजी मंडई झाली पाहिजे. अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय. आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत. 3 गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का, तर तुम्हाला फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. ही एक योजना आम्ही महिलांच्या करता आणलेली आहे. आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे. हा चुनावी जुमला नाही. मी 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय. फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार.
परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय. पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आषाढी एकादशीला. त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका. ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या करता 2.5 लाखाच्या पर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार. मध्ये मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देताय पण 4 चाकी वाहन शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली. जमीन किती का असेना उत्पन्न त्याचं 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर. पण एक भगिनी मला मध्ये भेटली, म्हणली दादा हे काही बरोबर केलं नाही. म्हणलं का ग काय झालं? ती म्हणाली की दादा माझ्या मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी 8 वाजता ड्युटीला ये. त्याच्यावर ती गाडी येतील माझ्या दारात उभी राहते. ती कशामुळे राहते? नवरा ड्रायव्हर आहे म्हणून. मी मालकी नाही म्हणून नाही, मालक आहे त्याचा वेगळाच. आणि उद्याच्याला तुमची लोक फॉर्म भरायला आले आणि 4 चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील. त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. काहींचे मिस्टर पती ड्रायव्हर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे. तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये बसताय, तुम्हाला देखील 1500 रुपये महिन्याला मिळणार. त्याच्यावर ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी, नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही. त्यामध्ये याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे. माय माऊलींनो, हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना बहिणींचा त्यांना मातांचा पुळका आला आणि मग काय वाईट झालं? ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक. कधी दिलं का त्यांनी? कधी विचार केला का? गरीबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करण्याच्या करता त्यांचं काम नव्हतं का? आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिव्या देतात, नावं ठेवतात, चुनावी जुमला म्हणतात. ही गोष्ट बरोबर नाहीये. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा. महिलांनो, माय माऊलींनो, ह्या फॉर्म भरताना कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही. बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं 0 रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या. मध्ये 2-3 प्रकार झाले, त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं, कामावरून काढून टाकलं. हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही, उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार. त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची, कृपा करून माझ्या बहिणीकडनं, माझ्या माय माऊलीकडनं 1 रुपया देखील मागायचं धाडस कोणी करू नका. कारण तो फॉर्म भरून घेण्याच्या करता आधी ती 50 रुपये आपण वेगळे त्यांना देतोय, सरकार देते, तुम्हाला द्यायचं कारण नाही. म्हणजे एक अंगणवाडी मधली भगिनी आली ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला, सगळा लाभ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही 50 रुपये देतोय ना वेगळे. म्हणजे उद्याच्याला 2.5 कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर 50 गुणिले 2.5 म्हणजे जवळपास 125 कोटी ना. 125 कोटी रुपये आम्ही तुमच्या करता वेगळे काढून त्यांना दिले, तुम्ही द्यायचे नाही. तुमचा तो अधिकार काय? तुम्हाला 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. या पद्धतीनं आपली ती योजना आहे. आता विरोधकांनी काय सुरू केलं की म्हणले बहिणींना दिलं, भावांना काय? अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीत मध्ये सक्षम केले जातं ते देश पुढे गेलेले. आणि ज्या देशामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते
दुय्यम वागणूक दिली जाते. हे थांब, तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं. काय चांगलं असेल ते मुलाला, मुलीला काय तुला राहू दे, तू जरा बाजूला राहा, असा भेदभाव काही जण करतात. किंवा उद्या 12वी मुलगा आणि मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात, मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे, आता आपल्याकडे पैसे नाही, बस तशीच घरात, आता लग्न करायचंय. तिचा अधिकार नाही का? तिला शिकण्याचा अधिकार नाही? ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, पायलट होऊ शकते. काही तिच्यामध्ये जे काही गट्स आहेत, तिच्यामध्ये जे ज्ञान तिनं संपादन केलेलं आहे त्याच्यातनं ती बरंच काही करू शकते. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये महिलांच्या करता ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. ही गोष्ट माझ्या मुलींनी लक्षामध्ये घ्या आणि ते सांगायला आज आवर्जून पारदर्शक रुपयाचा जबाबदारी आम्ही उचलली. आणि आता इथनं पुढं तुमच्या शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहे. तिथं तारा ओढा हे करा तसलं नाही, पॅनल बसतील विहिरीच्या जवळ आणि 3ची मोटर, 5ची मोटर, 7.5ची मोटर, सोलर पंप. 8.5 लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे. 8.5 लाख. त्याच्यामुळं पुढं काय होणार आहे माहितीये तुम्हाला? दिवस उजाडला, सूर्य उगवला, 8 वाजता ते प्लेट म्हणजे जे सोलरचे पॅनल आहेत ते पॅनल तापणार, तुमची मोटर चालू. त्याला ती वीज सूर्यापासून मिळणार आहे, पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. त्यामध्ये उलट तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमचे पती शेतकरी तिथं पिकाला पाणी देतील, फळबागांना पाणी देतील, फुलझाडांना पाणी देतील आणि तुमची शेती पिकवतील. त्यामध्ये रात्र संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, मोटर बंद. कारण सूर्य मावळला, ते सूर्य असेल तरच ते चालतं. रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारीने जेवण केलेलं जेवायचं आणि मुलाबाळांच्यात राहायचं, झोपायचं. आता काय होतंय, 3-4 दिवस रात्री वीज आणि 3-4 दिवस दिवसा. आता आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, काही नगर जिल्ह्यामध्ये बिबटे यायला लागलेत रात्री. आणि त्याच्यामुळं शेतकरी पण घाबरायला लागलाय. कारभारिणीला पण वाटतं याला नवरा गेलाय पाणी धरायला किंवा पिकाला पाणी पाजायला, पण काही बिबट्याने हल्ला केला तर काय, ती काळजी आता राहणार नाही. आणि बिबट्यांच्या करता वेगळा बंदोबस्त आम्ही केलेला आहे, तो सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. अशा पद्धतीनं विंचू काट्याचं रात्री अपरात्री आपल्या कारभाऱ्याला तिकडं पाणी जायची गरज नाही, अशा प्रकारची आपण ही योजना आणलेली आहे. 8.5 लाख पंप आणि 9,000 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर करतो. त्याला लागणारी जमीन राज्य सरकारने दिलेली आहे. 1.5 वर्षात त्या सगळ्या हे चालू होईल, वीज चालू होईल त्याची, आणि तुमच्या सगळ्या योजनांना दिवसा वीज मिळायला लागेल. ही योजना भावांच्या करता आणली नाही, ही चांगली योजना नाही. त्यामध्ये अजून एक, मुली आणि मुलं शिकली, 12वी झाली, डिग्री घेतली, डिप्लोमा झाले, तर त्यांना नोकऱ्या मिळत नाही. कारण ते कुठं गेले आणि एखादा कारखानावाला म्हणतो की अरे तू 12वी झाला, तुला अनुभव काय? नाही अनुभव, मग तुला नोकरी नाही. त्याकरता आम्ही स्टायपंड देणार आहोत. त्या मुलाला मुलीला त्या कारखान्यामध्ये तिनं शिकायचं, काम करायचं आणि नंतर वर्षांनी आम्ही तिला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं, मुलाला किंवा मुलीला. आणि ते सर्टिफिकेट दिल्यानंतर
त्यांना 1 वर्षाचा अनुभव आल्यावर त्यांना त्या कारखान्यात पण ते घेतील जर चांगलं काम करत असेल तर, किंवा अनुभव आला म्हणून त्यांना दुसराही कारखाना नाही, ह्याला 1 वर्षाचा अनुभव आहे मुलाला, त्याला आपण घेतलं पाहिजे. तरुणांची बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही महत्वाची योजना आपण आणलेली आहे. 10 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी 10,000 कोटी अशा प्रकारची ती पण योजना बंधू भगिनींनो तुमच्या करता, तुमच्या मुलांच्या करता, विशेषतः मुलींच्या करता ही आणलेली आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या योजना आपण कशा करता दिल्या की माय माऊलीला मदत करण्याच्या करता, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या करता, तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये सक्षम होण्याच्या करता अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत. आम्ही आता मागच्या वेळेस इथं धनंजय मुंडे कृषी मंत्री बसलेत, मध्ये काय झालं, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं ज्या भागामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकवला जातो, धान पण पिकवतात, भाताला धान म्हणतात, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियामध्ये त्यांना आम्ही अनुदान दिलं, त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले. मला तुम्हाला सांगायचंय की हे सगळे पैसे आम्ही रोख देणार नाही ज्याच्या त्याच्या अकाउंटला. वीज बिल तर भरायचंच नाही, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या बँकेच्या खात्यात तुमच्या, आणि ते एकटीच खातं असलं पाहिजे म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. तसंच मुली ज्या शिकतायत ज्या कॉलेजमध्ये, ते पैसे त्या मुलीच्या नावाने आम्ही कॉलेजला पाठवणार आहोत, त्याच्यामुळे ते मुलीच्या हातात जाणार नाही, त्या संस्थेकडे जाणार आहेत. ह्याच्यामध्ये पारदर्शकता आम्ही आणलेली. उद्या कुणी आमच्यावर आरोप करायला नको इथं भ्रष्टाचार झालाय. ह्या पद्धतीनं महिलांना आपण करतोय. आता सोयाबीन कापसाला पण माझ्या माहितीप्रमाणे 4,500 कोटी रुपये आपण धनंजय देतोय, बरोबर ना? 4,500 ते पण अकाउंटला शेतकऱ्याच्या जाणार आहेत. एकरी 5,000 रुपये असे 10,000 रुपये त्या ठिकाणी 2 एकराचे देतोय, जास्तीत जास्त 2 एकराच्या करता. तसंच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही योजना आणतोय, आम्ही आणत असताना तुम्ही आम्हाला अनेकदा निवडून दिलेला आमचा एकच ध्यास असतो, विकास आणि गरिबांना मदत करून इतरांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करणं. अशा पद्धतीने एक ऐतिहासिक बजेट आम्ही यावेळेस महिलांच्या करता, मातांच्या करता, मुलींच्या करता, शेतकरी भावंडांच्या करता, त्यांच्या मुलामुलींच्या करता, जी शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना स्टायपंड देण्याच्या करता अशा पद्धतीनं हे आपण तुमच्या सगळ्यांच्या करता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही आमचा जर भूतकाळ बघितला तर गेले 30-35 वर्ष दिवस रात्र आम्ही विकासाच्या बद्दलचा विचार केला आणि आजवर वेगवेगळ्या योजना अनेक काही भागामध्ये वेगवेगळे तलाव केले, केटीवेअर केले, उपसा सिंचन योजना केल्या, बऱ्याचशा ठिकाणी नवीन नवीन इमारतींना निधी दिला, महत्वाची कामं त्या ठिकाणी केली. आणि या जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ कमी व्हावा, हटावा याकरता देखील शेतीच्या पाण्याच्या करता जी जी पावलं उचलता येतील. जायकवाडी धरण जुनं होतं, परंतु त्या बाबतीमध्ये आपण मुळा धरण आपलं जुनं असेल, ही अशी वेगवेगळ्या प्रकारची धरणं, ही आपल्या निवंडे तर मीच त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही पूर्णत्वाला नेलं. इथं कपिल पवार बसलेत, त्यांनाही आठवत असेल संगमनेरचे. ह्या पद्धतीनं बंधू भगिनींनो आपण पुढे गेलेलो आहे. म्हणजे आम्ही भूतकाळात काम केलेलं आहे, वर्तमान काळात म्हणजे आत्ताचा काळ, ह्याच्यात अतिशय उत्तम माझ्या माय माऊलींच्या करता अर्थसंकल्प बजेट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व गरीब घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे.
आणि भविष्यात देखील उद्या जनतेच्या करता जे काही करावं लागेल त्यांच्या मदतीच्या करता, त्यांच्या कल्याणाच्या करता, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या करता, ते करण्याच्या करता आम्ही आमचं संपूर्ण जीवन समर्पित करतोय, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं महिला बचत गटाच्या करता देखील आम्ही चांगल्या प्रकारे योजना आणलेली आहे. पूर्वी आपण 15,000 देत होतो ना, आता आम्ही 30,000 केलेले. अनुदान 30,000 रुपये एकेका महिला बचत गटाला आपण अनुदान त्या ठिकाणी देतोय. त्याचा फायदा घ्या. त्या संदर्भात आदिती आपण एक अशी पत्रिका काढू की महिलांना मी महत्वाच्या 5-6 योजना तो, परंतु ह्याच्यापेक्षा वेगळ्या आणखीन मुलगी जन्माला आली की काही काही घरात नाकं मुरडतात, परंतु मुलगी जन्माला आल्या तर ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती 1,01,000 एवढे पैसे तिला टप्प्याटप्प्याने देण्याची आम्ही व्यवस्था केली. जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत 1,01,000. मग ती 5 वर्षाची झाल्यावर, ती नंतर पुन्हा हायस्कूलला गेल्यावर, अशा पद्धतीची लेक लाडकी योजना ही पण आणली आहे आपण मुलींच्या करता. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना माय माऊलींनो, मुलींनो तुमच्या करता आणलेल्या आहेत. त्याचा फायदा घ्या. नाहीतर तुम्ही फॉर्म भरायला जर कमी पडला तर मग तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल. मला माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला, मातेला आणि मुलीला जी त्या लाभ देण्याच्या नियमामध्ये बसते, तिला लाभापासून मला वंचित ठेवायचं नाही. कुणाला सहकार्यांना वंचित ठेवायचं नाही. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलोय. म्हणून हे तुम्हाला सगळं समजून सांगायला आलो. मगाशी तुम्हाला थोडी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण दाखवली, त्याच्यात पण तुम्ही ते सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे त्याच्यातनं अजून एक योजना आहे, पिंक रिक्षा, गुलाबी रिक्षा. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, ई व्हेकल त्याला म्हणतात. आणि त्या आम्ही महिलांच्या करता देतोय. सध्या पहिल्या 17 महत्वाची शहरं घेतलेली आहेत. फक्त त्या महिलेला रिक्षा चालवता आली पाहिजे. तसंच आम्ही तिनं 10% रक्कम टाकायची. समजा 3.5 लाखाची रिक्षा आहे तर तिनं 35,000 रुपये भरायचे. 70,000 रुपये राज्य सरकार भरणार. आम्ही आमच्याकडनं त्याच्यात तुमच्या करता देणार. रिक्षाची मालकी त्या भगिनीची, म्हणजे 30% रक्कम झाली, 70% बँकेकडनं लोन आम्ही देणार. आणि तुम्हाला त्याचा हप्ता जो आहे तो साधारण 6,250 असा हप्ता येईल वर्षाचा, महिन्याचा. म्हणजे 210-220 रुपये तुम्हाला जो काही बिझनेस होईल त्याच्यातनं बाजूला काढावे लागतील, पण पेट्रोलला खर्च नाही. रिक्षा घरी आल्यानंतर घरी 2-3चा प्लग असतो, तिथं चार्ज करायची, पुन्हा सकाळी आपली रिक्षा चालू, दिवसभर चालू. ही एक नवीन उत्पन्न देणारी महिलांच्या करता पिंक रिक्षा ही योजना आणली. सध्या मी 80 कोटी रुपये दिलेत, बरोबर ना. आता काही मला महिला भेटल्या की बाबा आम्हाला पण पाहिजे, परंतु उद्या आता पारनेर आहे शहर, पारनेर शहराची लोकसंख्या बघूनच रिक्षा द्याव्या लागतील ना. उद्या इथं 10-20 रिक्षा दिल्या आणि तिथं धंदाच नसेल, ग्राहकच नसेल, प्रवासीच नसतील तर करायचं काय. त्याच्याकरता मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, आमचं अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अशी जी काही मोठी मोठी, नाशिक, जळगाव, अशा प्रकारच्या शहरांच्या मध्ये आपण ती पहिल्यांदा योजना राबवतो. पण मी डीपीसीला, पालकमंत्र्यांना सांगितलं, तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी काही रिक्षा देऊन तिथला धंदा होणार असेल, आमच्या महिलेचा प्रवासी त्यांना तेवढं मिळणार असतील रिक्षा चालकाला, आणि ते रिक्षा मात्र महिलांनी चालवायची. काही काही भागात, शहरी भागात रात्री अपरात्री रिक्षा पुरुष ड्रायव्हर असल्यानंतर
महिला बसायला घाबरतात, काहीतरी वेडवाकडं घडलं तर काय. परंतु पिंक रिक्षा म्हणजे महिला, मग महिलेनी महिलेच्या रिक्षात बसायला एकदम सुरक्षित, कारण काहीच अडचण भीतीच नाही. या प्रकारे आम्ही या योजना आणलेल्या आहेत. बचत गटाला पण आम्ही चांगल्या पद्धतीनं योजना दिलेल्या आहेत. आणि मी माझ्या मायमाऊलींना सांगतो की हा अजितदादाचा वादा आहे, ह्या योजना मी बंद होऊन देणार नाही. पण त्याकरता तुम्हालाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उद्याच्या विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर पुढे या योजना चालू राहणार आहे. कारण उद्याच्याला दुसरे आले तर म्हणतील नाही ना आम्हाला बंद करायचं, आणि मग काय उपयोग होणार आहे. शाजाई विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही हा दादाचा वादा आहे तुम्हाला, आणि तो लाभ आणि त्याच्यातनं तुम्हाला मिळणारं बळ, त्याच्यातून तुम्ही एकदम तुमच्यात सक्षमपणा येणार आहे, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार आहे, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याकरता ह्या वेगवेगळ्या योजना मी आपल्याकरता आणलेल्या आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की त्या योजनांचा फायदा घ्या. अधिकाऱ्यांनी पण अंत्योदय पिवळं कार्ड, आमचं भगवं कार्ड, आता ज्या महिला आल्या होत्या माझ्या धनगर समाजाच्या, त्यांच्याकडे अंत्योदय योजनेचं कार्ड पण नाही का? काहीच नाही. पण राहणारे मात्र पारदेश आहेत. अच्छा अच्छा, पर्याय काढतो, काळजी करू नका. फक्त तो पर्याय त्यांच्यापर्यंतच पोचवा एवढं फक्त करा. हॅलो. पर्याय काढला जाईल. आपल्याला एकालाही त्याच्यात लाभामध्ये ती मोडत असेल, बसत असेल, तर तिला लाभापासून वंचित ठेवायचं नाही, हेच सांगण्याच्या करता मी आलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलची काळजी करू नका, हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. पण हे सगळं करत असताना माझी नम्रतेने तुम्हाला विनंती आहे की सरकार तुमच्या करता ह्या सगळ्या गोष्टी करतंय, आपण पण काही जबाबदारी उचलली पाहिजे. आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, आणि म्हणून महिलांना लाभ आणि बळ देण्याच्या करता ह्या विविध योजना, आणि माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता आम्ही या योजना आणल्यात. नेहमी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, कितीतरी रमाबाई, कितीतरी महिलांची नावं घेता येतील की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या थोर महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे महिलांना पुढे आणण्याच्या करता शाळा उघडल्या, त्यांच्या करता अनेक प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. अजून आपल्याला अधिकचं काम करून ही माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, म्हणजे जे काही आम्ही गॅस देतोय त्याच्यामध्ये मोफत उच्च शिक्षण योजना, पिंक ई रिक्षा योजना, लेक लाडकी योजना, त्याला 3 टप्प्यामध्ये पण 1,01,000 रुपये देतोय. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्याच्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य मिळणार आहे. पण तिथं पण अट आहे, पिवळे आणि केशरी शिधा धारक कुटुंबामध्येच ती आपण दिली जाणार आहे. का तर ती गरीब असावी. अशा पद्धतीनं ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांच्या करता नाहीये. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह ही पण योजना, जर कुणी मुलीचं लग्न केलं तर पूर्वी आम्ही 10,000 रुपये अनुदान देत होतो, आता आम्ही ते 25,000 रुपये अनुदान केले त्या मुलीच्या लग्नाच्या करता. 25,000 रुपये. त्याच्यामध्ये कर्करोगाच्या तपासणी करता, नवीन रुग्णवाहिका देण्याच्या करता, महिला बचत गटाला पण प्रोत्साहन देण्याच्या करता बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000वरून 30,000 रुपये आम्ही वाढ केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स म्हणजे समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात वाढ केलेली आहे. उमेदच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याकरता 1,076 कोटी रुपये एवढी तरतूद आपण केलेली आहे. लखपती दिदी ही एक आपण योजना आणलेली आहे. आतापर्यंत 15 लाख महिलांनी लखपती दिदी होण्याचा मान मिळवला आहे. या वर्षात 25 लाख महिलांना आम्ही लखपती दिदी करणार आहोत. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्क
आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसंच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. याद्वारे आता महिला माझ्या लखपती व्हायला लागलेल्या आहेत. पण त्याचं टार्गेट आता 25 लाखाचं आम्ही ठेवलंय. महिला स्टार्टअप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानी ही योजना आम्ही आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा माझ्या महिलांनी घ्यावा. आई योजना पर्यटन क्षेत्रातील महिलांना लघु उद्योजकांना 15 लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर व्याजाच्या परताव्यात आई योजना सुरू केलेली आहे आणि त्यातून 10,000 रोजगार निर्माण आम्ही त्या ठिकाणी करतोय. आम्हाला महिलांच्या बद्दल आदर आहे. आम्हाला महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आम्हाला त्यांना अधिक चांगलं बळकट करायचंय. त्याकरता हे महायुतीचं सरकार प्रयत्न करतंय आणि म्हणून भावाच्या नात्याने मी अर्थसंकल्प सादर करत असताना या चांगल्या चांगल्या योजना तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सांगण्याच्या करता मी इथं आलो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. माझी तुम्हाला विनंती आहे की मी इथं आता बसतो. तुम्हाला त्या योजनेच्या बद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारा. लाऊडस्पीकर तुम्हाला दिला जाईल बोलायला आणि त्या पद्धतीने मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच वादा अरे एकच वादा अजित दादा. वा वा, धन्यवाद. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सर्व योजनांबद्दल आपल्याला अतिशय सविस्तर विस्तृत योग्य ती माहिती पुरवलेली आहे. पण तरीही जर कुणा माता भगिनींच्या मनामध्ये याबद्दल काही शंका असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. एक विनंती आहे, प्रश्न विचारण्यापूर्वी आपण आपली ओळख द्यावी आणि प्रश्न हा फक्त आणि फक्त योजने संदर्भातला असावा, तो सुद्धा कमीत कमी शब्दात आपण विचारायचा आहे. ज्यांना माईक हवा आहे प्रश्न विचारण्यासाठी. महिलांचा कार्यक्रम आहे. सिक्युरिटी माझ्या महिला मला सांभाळायला तुम्ही नाही, तुम्ही मला सांभाळू नका. कुणाला माईक हवा आहे त्यांनी हात वर करा. मला मदिया ना बोला. ना माईक द्या, तिथे माईक द्या प्लीज. वयाची अट पाहिजे ना 21 ते 65 इथे सांगायचं राहिलं. वय वर्ष 21 पाहिजे माझी लाडकी बहीण योजनेला आणि 65 पर्यंत आम्ही केलं. 65च्या वर्षाला पण दुसऱ्या योजना आहे. माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर. वेगवेगळ्या योजना आहेत. बोला ताई, बोला. माझे काय त्यांना एक मिनिट, आपण इकडे माईक दिलेला आहे. या कक्षात माझ्या उजव्या हाताला पण काही महिलांना माईक हवाय. माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर. मी पारनेर मधून बोलते. बोला. माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाईन होत नाही. रेंजचा प्रॉब्लेम असतो. ऍप 11 नंतर चालतो, सकाळी पहाटे चालतो, तर OTP घेण्यास आम्हाला जमत नाही. ताई, त्याच्यामध्ये काय झालंय, सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय. आता साधारण 5 ते 7 लाख फॉर्म ऑनलाईन वर दररोज होत आहेत. आता जसं जसं पुढे जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहेत. आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय. तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे. मी उद्या मुंबईमध्ये आहे. त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली, त्याच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो. हा बोल भाई. इकडे माईक द्या प्लीज, उजव्या हाताला. एकच माईक आहे का? नाही, इकडे पण एक माईक आहे ना. मग तो दोन असं का करतोय? दोन्हीकडे माईक ठेवा प्लीज. दोन्हीकडे 2 ठेवा. हा बोला. नमस्कार. नमस्कार. अजित दादा, पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मिशन महाराष्ट्र शुभेच्छा. जरा बाजूला. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे. मी पारनेर तालुक्यात देवी भोरे गावात CRP उमेद अभियानातर्फे काम करते. तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये. त्यांचं BPL म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे, पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे 4 व्हीलर.
तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं, पण आमच्याकडे गाडी आहे. तर मग गाडी कुणी घेतली? हा? गाडी कुणी घेतली? घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी मिस्टर घेतली. आणि सासरे काय करतात? त्यांना उत्पन्नाचं साधन काय? आपलं मजुरीच. मोलमजुरीच. हो. आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय? त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर वगैरे असं किंवा दागिने असे गहाण ठेवून त्यांनी हे घेतले, लोन काढले. नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं लोन काढून गाडी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले, 60 वय 65 केलं, आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं, सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून, सोपं तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो, ह्याची नोंद विकास पाटील घ्या, आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू, आम्ही काढू मार्ग. धन्यवाद. द्या मागे मागे त्या ताई आहेत बघा उजव्या धन्यवाद. कक्षात. धन्यवाद. माईक पास ऑन करा प्लीज पटकन मधून. नगरला किती वाजता आहे? नगर चला ताई, लवकर बोला. पुढचे 1-2च प्रश्न आपण फक्त घेणार आहोत. बोला ताई. हॅलो, संगीता दगडू विश्वासराव जवळा. मी ज्या वेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला OTP पण गेले आणि पेंडिंग पण झालं, म्हणजे ऑनलाईन झालं, पण चुकून एखादा नंबर 9 ऐवजी 2 पडतो, त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी OTP जातो, ते OTP देत नाही समोरचे, तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो, तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर. तर त्याच्यावर पर्याय? आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे, पण एकदाच झालंय ते, पण परत नाही तर एकदा सारख्या सारख्या चुका करत बसायचं नाही, तेवढंच आम्हाला दुरुस्त करत बसावं लागेल. सारखं नाही झालं, पहिल्यांदा झालं. म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे. पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना. आता संबंधित अधिकारी आहेत का कोणी इथे? अदिती, तुम्ही आहेत? ह्यांची अडचणीचं काय म्हणताय? एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला, एकदा तो एडिट होऊ शकतो, पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही. मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं, वेळ बराच झालेला होता म्हणून, एक त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचंय आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची. अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. बोला ताई. हॅलो अजून कोण? दादा, मी हिराबाई करंजुले बोलते पाडळीवरून. तर बोला. आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता, पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला, म्हणून तो माघारी विकला आम्ही, पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर आहे. ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळे ते करता नाही आलं. मग ती मी बसन का त्याच्यात? तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर 100% बसणार. इतकं नाही आम्हाला, 1 लाख 1 एकर 1.25 एकर वावर आहे म्हणल्यावर इतकं नाही, उत्पन्न कशाची? वावराचा काही प्रश्न ठेवला नाही, वावर किती का असताना उत्पन्न 2.5 लाख एवढी नाही आमची, मग उत्पन्न इतके नाही बसत. मग ते बसणार 2.5 लाखाच्या आतमध्ये बसणार. धन्यवाद. धन्यवाद. मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत. हा बोला. दादा, आमच्या सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी योजना आणलेली आहे. दादा, असं एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल. एकत्रित कुटुंबामध्ये दोन नाही, एक मिनिट. एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही, 2 महिला, विवाहित आणि एक अविवाहित. समजा ना, ऐका ना, 2 महिला. समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल
किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण 2 महिला आहेत, एका घरातल्या 2 महिला. हा, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मान्य चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा? त्याच्यात 2 कसं आहे ताई, नणंद नसते ना. हो बरोबर आहे ना. शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल, त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा 2 अपत्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हणलं नको, फार चिडतील महिला. परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल, त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा. आपलं 2 अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. 2 जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं, कारण कुटुंब एक म्हणलं, नवरा बायको, त्यांची 2 मुलं, घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्या पुरतं, अशा पद्धतीने आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळे आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा 2 दिलेल्या आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल, पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं, परंतु नंतर ते काही ठिकाणी परित्यक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवोर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात, म्हणून आता आम्ही 2 दिलेत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणी आहे? या बाजूला कोणी आहे का डाव्या कक्षात? दादा किती? चला, संपलं. एक प्रश्न. नाही, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी नाही प्रश्न विचारायचा, त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना काय. हा, बोला. नमस्ते दादा. सर्वप्रथम आमच्या सर्व माता भगिनींतर्फे, अंगणवाडी सेविका आणि इतर सर्व क्षेत्रातील महिलांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसेच आज तुम्ही आम्हाला एक बहीण म्हणून खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला तुमची हक्काची बहीण असल्याचा अनुभव आम्हाला इथे मिळत आहे. दादा, अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात. आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवलं आहे आणि त्या विश्वासात आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत. आपली लाडकी लेक योजना आम्ही फॉर्म भरत होतो, त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली, आम्ही त्याचंही काम आनंदाने करत आहोत दादा. परंतु एक थोडासा मुख्यमंत्री लाडकी योजना स्तुत्य आहेच, पण एक अंगणवाडी सेविका यांच्या थ्रू मला थोडंसं एक त्यांची जी नाराजगी आहे ती थोडीशी बोलायची आहे, जर तुमची परवानगी असेल तर 1 मिनिटात व्यक्त करू इच्छिते. काय दादा, आपण सर्वांना ज्ञातच आहे की गेली 50 वर्षापासून ICDS योजना आहे. या योजनेमध्ये काम करत असताना हे सगळं आपल्या ग्राउंड लेवलला योजना काम करते दादा, परंतु ही काम करणारी महिला खऱ्या अर्थाने नाराज आहे. तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा अंगणवाडी सेविकांचे. कारण सांग ना बाई. सर, त्यांना सगळ्यात महत्वाची आमची बॉटम अप लेवलची मागणी आहे मानधन वाढ. सर, तुम्हाला जर विचार करता आला दादा, खऱ्या अर्थाने वाढवलं ना. नाही दादा, 10,000 काहीच होत नाहीये मानधन वाढ. उद्याच्याला असं जर म्हणत बसलं ना तर उद्या तुम्ही म्हणाल 1 लाखामध्ये पण काही होत नाही, असं नसतं. नाही दादा, एक मिनिट. ज्या वेळेस ही योजना आली त्यावेळेस मला माहिती होतं, मी आमदार होतो, 60 रुपये महिना मिळत होता. किती? 60 रुपये. बरोबर. ते वाढवत आम्ही इथपर्यंत नेलंय. हे फक्त राज्याची योजना नाही, ह्याला केंद्राचा काही निधी असतो आणि राज्याचा काही निधी असतो. ह्याच्यामध्ये काम किती तास असतं? 5 तास आहे दादा, अर्धवेळ काम असतं. म्हणजे अर्धवेळाला 10,000 रुपये, म्हणजे पूर्ण वेळेला 20,000 रुपये असल्यासारखं आहे. ती तिचं अर्धवेळ काम करून तिचं ते काही शिजवणं ते सगळं करून, मी कुठं टाळतोय असं नाही. आम्ही आत्ताच कोतवालांचं वाढवलं, पोलीस पाटलांचं वाढवलं, तुमचं काही वाढवलं, आशा वर्करांचं वाढवलं. शेवटी विकासालाही निधी लागला पाहिजे, शिल्लक राहायला पाहिजे, वेगवेगळ्या योजनाही चालल्या पाहिजे. हे सगळं चालवण्याच्या करता जे प्रशासन, काही लाख लोक काम करत असतात, त्यांच्याही सॅलरी वरच्यावर त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत महिन्याच्या महिन्याला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतात. आता तुम्ही सांगितलेले आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादा, आपल्या उपस्थितीत आपल्याला फक्त 2 बचत गटांना कर्ज वाटप करायचं आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्रातर्फे अहमदनगर आणि पारनेर विभागातले हे 2 बचत गट आहेत. पूजा महिला बचत गट पारनेर आणि आनंद महिला बचत गट पारनेर यांना प्रत्येकी 3 लाखाचं कर्ज वाटप माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते इथे केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर खाली उतरून दादा सर्व महिलांसोबत एक फोटो घेणार आहेत. बंधूंना विनंती, आपण सगळ्यांनी बाजूला व्हायचंय किंवा आहात तिथे बसून घ्या, कारण महिलांसोबत दादांचा फोटो येणार आहे. एक छानसा फोटो माझी लाडकी बहीण या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पारनेर नगरीमध्ये दादा घेत आहेत. हा यादगार असा फोटो असणार आहे, त्यासाठीची आपण सगळी सज्जता करूयात. बंधूंना विनंती, आहात तिथे बसून घ्या. दादांसोबत एक फोटो व्हायचा आहे सगळ्या महिला भगिनींचा. आज महायुतीच्या कार्यकाळातला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या दूरदर्शीपणामुळे कार्यान्वित झालेल्या अनेक योजना